गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, दयाच मानव म्हणावे का? ओळखलं का मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. त्या काही बायांना उभ्या उलटण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं? आपण बरं, आपलं घर भलं आणि आपल्या घरातली माणसं. स्त्री पुरुष उच्च नीच यातले भेदभाव होता, पण या सर्वांचा एकच फैला होता म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास करताना ज्योतिरावांच्या मनात एकच खूळ होता, पण शिक्षणाचा प्रसार करताना फरा नावाचे एक ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज वुमन एज्युकेटेड होल हाऊस बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं मात्र वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन येतात. मला म्हणताय काय सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला की माझा अभ्यास सुरू. काना मात्रा विलंटी आकार उकार बेक बेदुंचार बेतिक्सा हाच माझा ध्यास. मी वाचायला शिकले, लिहायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. इतक्यातच 1 जानेवारी होय 1848 ला पुण्यातील भिडेवाडा येथील आम्ही पहिली शाळा सुरू केली. मी तिथली पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपटासारखे जगाल तर काम तमाम होईल, पण वाघासारखे जगाल तर नाव होईल. पण समाजाचे मात्र काय? धर्म बुडाला म्हणून नुसती कोल्हीकुई चालू होती. अहो, एखाद्या सर्वसाधारण माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका तकलादू असू शकतो का हा धर्म? शाळेत जाताना माझ्या अंगावर चिखल फेकला तरी सहन केलं, शेण मारलं तरी सहन केलं, थुंकले तरी सहन केलं, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. म्हणून एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो, साहेब एक टवळे कुठे निघाली? पहिल्या आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुझी अब्रू प्याली का ते तुझं शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावी मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आहे. अशी घेतली आणि सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं, आज आला थोबाड फुटलाय, पुढच्या सिटीत ना तुझ्या रक्ताने ही धरणी रंगवून देईल. अहो, स्त्री कोणत्या जातीची किंवा धर्माची असो ती नेहमी आज बळी पडत का आलीये? अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून का तिने सती द्यायची? अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून का तिचा काय दोष असतो? आणि म्हणूनच आम्ही काम केलं. इंग्रज सरकार यांनी सतीबंदी सुरू केली, प्रथा सुरू केली आहे. त्यानंतर आम्ही विधवा महिलाचा काशीबाई यांच्या मुलाला दत्तक घेतलं, यशवंताला दत्तक घेतलं. त्याच्या तुरु धावण्याने आमचं अंगण भरून जायचं. त्याला लहानचं मोठं केलं, डॉक्टर बनवलं. अशातच पुण्यात एक प्लेगची साथ पसरली आणि लोकांना काखेत गाठा येऊन लोक धडाधडा पडू लागले. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो, पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. तो कधी ना कधी मला सुद्धा होणार होता, पण मुळीच ना. आम्ही जगलोय कशासाठी? समाजासाठीच ना. जर आम्हाला समाजासाठी मरण पत्करावं लागलं तर मरणात तुझं स्वागत आहे. सावित्रीबाईंची मी सावित्रीमाई सुद्धा झाली. बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या आणि सती प्रथा केशव, पण यावर आम्ही मात करून आनंद याचा होता आया बाया शिकण्याचा. म्हणून मानते मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि आपल्या देशाचा साक्षात्कार वाढवा. एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराण्याला छान बनवते. जय ज्योती. धन्यवाद.